नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण राजकीय घडामोडींचा अभ्यास करतोय। जानेवारी ते मार्च 2024 या राजकीय घडामोडी आपल्या संपल्या होत्या। 3 महिन्यांच्या आपण केल्या होत्या। आता आपण एप्रिल ते ऑगस्ट 5 महिन्यांच्या राजकीय घडामोडी 3 लेक्चर्स मध्ये संपवणार आहोत। मग याच्यामध्ये 3 लेक्चर्स आणि त्याचबरोबर आपण मिसलेनियस वेगवेगळ्या प्रकारचे काही पॉइंट्स घेऊन ते पण लेक्चर सुरूच ठेवणार आहोत। ते दिवसातून 2 वेळा आणि हे राजकीय घडामोडी जे काही आपल्या एप्रिल ते ऑगस्ट पर्यंतच्या आहेत आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी ते संपतील लगेच। मग त्याच्यावरती आपण भर देऊन एक एक मुद्दा किंवा एक एक आपला जो घटक आहे तो पूर्ण करणार आहोत। तर राजकीय घडामोडी एप्रिल ते ऑगस्ट 2024 च्या आपण अभ्यासाला सुरुवात करतोय। आता काय झालंय की जानेवारी ते मार्च 2024 मध्ये ज्या काही आपण राजकीय घडामोडी अभ्यासल्या त्याचेच अपडेट्स आपल्याला पुढे आलेले आहेत। त्याच्यात आणखी काही पॉइंट एप्रिल ते ऑगस्ट मध्ये वाढलेले दिसतात। मग असे काही पॉइंट्स अगोदर आपण पाहूयात की पूर्वी आपण केले होते पण त्याच्यामध्ये वाढ झाली आहे, त्याचा आपण विचार करूया। त्याचप्रमाणे 3 महत्त्वाच्या कायद्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो। हे पण अभ्यासला पण त्याच्यामध्ये काही वाढ झाली आहे। उदाहरणार्थ 3 कायदे, 3 कायद्यांमध्ये कलम किती आहेत हे आलंय, तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे। पुन्हा एकदा आपण अभ्यासता फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी। आपण म्हटलं फौजदारी न्यायव्यवस्था पूर्णपणे बदलायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 3 नवीन कायदे आणलेले आहेत। कोणकोणते आहेत याचा आपण विचार केला होता। त्या 3 कायद्यांमध्ये कोणकोणत्या कायद्यांचा समावेश होतो, तर त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष कायदा 2023। तर हे 3 कायदे इंग्रजांच्या कालावधीमधील काही जी न्यायव्यवस्था काही प्रमाणात जशीच्या तशी होती तर त्याच्यामध्ये बदल करायचा केंद्र सरकारने ठरवले। त्या नावांमध्ये बदल करायचा केंद्र सरकारने ठरवलं। मग हे 3 नवीन कायदे आपण मानतात। आता 3 नवीन कायदे कधीपासून देशात लागू झाले हे आपण मागेही पाहिलंय। 1 जुलै 2024 पासून। हे महत्त्वाचं आहे, पहा हे तारीख तुमच्या लक्षात असली पाहिजे की 3 नवीन कायदे देशामध्ये केव्हापासून लागू झाले, तर 1 जुलै 2024 पासून। या कायद्यांना संसदेकडून मंजुरी केव्हा प्राप्त झाली, 21 सप्टेंबर 2023 आणि कायद्यांवर राष्ट्रपतींनी कधी स्वाक्षरी केली हे पण लक्षामध्ये ठेवा। 25 डिसेंबर 2023 ला या कायद्यांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि हे कायदे लागू झाले 1 जुलै 2024 पासून। कायद्यांचं उद्दिष्ट काय आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की फौजदारी जी न्यायव्यवस्था आहे त्या फौजदारी न्यायव्यवस्थेमध्ये पूर्णपणे परिवर्तन घडवून आणायचे। कसं परिवर्तन घडवून आणायचं, वेगवेगळे गुन्हे, त्यांची शिक्षा यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या करायची आणि या देशातील फौजदारी न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला पूर्णपणे परिवर्तन करायचं आहे। म्हणजे पूर्वीच्या 3 कायद्यांच्या जागी नवीन 3 कायदे आणलेले आपल्याला दिसतात। हे आहेत पूर्वीचे 3 आणि नवीन आणलेले 3 आणि त्यांच्यामध्ये असणारी कलम यांचा आपण थोडंसं विचार करूया। पहा, जुना कायदा भारतीय दंड संहिता IPC 1860, त्याच्या जागेवर कोणता कायदा आलाय, भारतीय न्याय संहिता 2023, फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 सालचा होता, त्याला आता भारतीय साक्ष कायदा 2023। शिवाय आपल्यासाठी आणखी काय महत्त्वाचं आहे, तर हे जे कायदे केलेले आहेत या कायद्यांमध्ये किती कलम आहेत त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल। याच्यामध्ये पहा, भारतीय न्याय संहिता 2023 जो IPC इंडियन पिनल कोड 1860 च्या जागी आलाय, त्याच्यामध्ये कलमांची संख्या 358 आहे। त्याच्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चा होता, त्याच्या जागेवर आलेला कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023। या कायद्यामध्ये कलमांची संख्या सर्वात जास्त म्हणजे 531 असणार आहे आणि भारतीय पुरावा कायदा 1872 याच्या जागेवर भारतीय साक्ष कायदा 2023 जो आलाय तर त्याच्यामध्ये कलमांची संख्या 170 असणार आहे। म्हणजे या नवीन भाग अभ्यासताना आपल्याला कळालं हे नवीन कायदे आलेले आहेत। पूर्वीच्या 3 कायद्यांच्या जागेवर नवीन 3 कायदे आलेले आहेत, पण त्या 3 कायद्यांमध्ये कलमांची संख्या किती आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, तर हे नवीन होतं आपल्यासाठी। आणखी आपण पाहूयात आता हे थोडीशी रिव्हिजन। भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये जे प्रमुख बदल झालेले आहेत, न्याय संहिता कशाच्या जागेवर आला होता, IPC इंडियन पिनल कोडच्या जागेवर भारतीय न्याय संहिता 2023 याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत प्रमुख आपण हे अभ्यासलाय। बाल या शब्दाची नेमकी व्याख्या समाविष्ट करण्यात आलेली आहे।
त्याच्यानंतर लिंग या संकल्पनेत पारलिंगीचा समावेश करण्यात आलेला आहे. कागदपत्र या संकल्पनेमध्ये आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल या नोंदीचा समावेश केला गेलेला आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये जसं आधुनिक जगामध्ये आपण प्रवेश करतोय तशा मागच्या संकल्पना आता मागे पडून नवीन संकल्पना यायला लागलेत, जिथे आपण म्हणतो डॉक्युमेंट्स कागदपत्रांच्या संकल्पनेमध्ये तेच डॉक्युमेंट्स कशी असतील, ती कागदपत्रे कशी असतील, तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पद्धतीने. ज्या पद्धतीने आपण PDF नोट्स पाठवतो ते डिजिटल पद्धत. तशा प्रकारे महिला आणि बालकाविरोधी गुन्ह्यांमध्ये नव परिशिष्ट समावेश करण्यात आलाय. त्यानंतर खोट्या बातम्या प्रसारित करणं याचा गुन्ह्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एखाद्या मुलाचा लैंगिक छळ करणं ही संकल्पना नव्यानं समाविष्ट केली गेलेली आहे. आत्महत्येचा प्रयत्न, आता हे लक्षात ठेवा, कोणतं कलम रद्द करण्यात आलेलं आहे? आत्महत्येचा प्रयत्न हे कलम रद्द केलं गेलेलं आहे. भीक मागवण्यासाठी मुलं पळवली जातात, मग हा मानवी तस्करीचा एक भाग आता मानला जाणार आहे. त्याच्यानंतर 5,000 रुपयांपेक्षा जर कमी चोरी केली, 5,000 रुपयांपेक्षा कमी रकमेची चोरी केली तर अशा प्रकारच्या चोरींच्या घटनांसाठी समाजसेवा ही शिक्षा दिली जाणार आहे. लग्नाच्या आमिषानं, बढतीच्या आमिषानं, ओळख लपवून जर लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर तो गुन्हा ठरेल इथून पुढच्या कालावधीमध्ये. म्हणजे इंडियन पिनल कोड याच्या जाग्यावर हा जो कायदा आलेला आहे, भारतीय न्याय संहिता 2023 358 कलमात आपण म्हणतात, तर त्याच्यामध्ये प्रमुख तरतुदी कोणकोणत्या असणार आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. त्याच्यानंतर पहा, आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये प्रमुख बदल. आता थोडासा विचार करा, हा जो कायदा आलाय कोणत्या कायद्याच्या जागेवरती आलाय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि त्याच्यात किती कलम आहेत याचा थोडासा विचार करा. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आपण जो पूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 म्हणतोय, त्याच्या जागेवर असणारा हा कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, आणि आपण म्हणतात याच्यामध्ये सर्वात जास्त कलम आपल्याला दिसतात, 531 कलम आहेत. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये काय प्रमुख तरतुदी आहेत त्यांची आपण थोडक्यात विचार करूयात. काय प्रमुख तरतुदी आहेत त्याच्यामध्ये? महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द करण्यात आले. हे मला वाटतं तुम्ही पाठ करून ठेवलं असेल. महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हा प्रवर्ग रद्द करण्यात आलेले. जे रद्द झाले ते अगोदर लक्षात ठेवा. नव्यानं झालेलं एखाद्या वेळेस विचारणार नाहीत, पण रद्द झालेलं मात्र विचारतील. मग हे रद्द झालेलं आपण याच्या अगोदर हा भाग अभ्यासला, त्याच्यामुळे तुमचं झालेलं असेल. शिवाय एक न्यायाधीशाचं पद रद्द करण्यात आलंय. कोणतं हे आणखी महत्वाचं आहे. सहाय्यक सत्र न्यायाधीश हे पद रद्द करण्यात आलेलं आहे. आणि घोषित गुन्हेगार या संकल्पनेतील व्याप्तीत वाढ करण्यात आलेली. म्हणजे एक प्रवर्ग आणि एक पद रद्द झालंय. महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द झालेत, आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश हे जे पद होतं ते रद्द झालंय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो घोषित गुन्हेगार या संकल्पनेतील व्याप्तीत वाढ करण्यात आली. काय करण्यात आली? 10 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या सर्वांचा या संकल्पनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. घोषित गुन्हेगार या संकल्पनेतील व्याप्तीत वाढ झाली. तशा प्रकारे स्थानबद्धतेच्या पहिल्या 40 ते 60 दिवसांच्या काळात 15 दिवस पोलीस कोठडीची मुभा, आणि या कारणाने जामीन नामंजूर करता येणार नाही. म्हणजे जामीन मंजूर करावा लागेल. लक्षात आलं? पुढे जिल्हा पातळीवर विशिष्ट पोलीस अधिकारी असेल. प्रत्येक पोलीस ठाण्याला अटकेसाठी नोटीस द्यावी लागेल. म्हणजे आता नोटीस द्यावी लागणार आहे. तपासाचा आढावा आरोपीला किती दिवसांमध्ये मिळाला पाहिजे? तपासाचा आढावा आरोपीला 90 दिवसांमध्ये मिळण्याचा अधिकार आहे ह्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासासाठी किती दिवसांची मुदत आहे? 90 दिवसांची मुदत आहे. आणि 90 दिवसामध्ये आरोपीला त्या तपासाचा आढावा घेण्याचा अधिकार किंवा आढावा तुम्हाला द्यावा लागेल. तर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांमध्ये निकाल द्यावा लागेल. बंधनकारक आहे, आणि काही विशिष्ट कारणासाठी ही मुदत 60 दिवसांवर सुद्धा जाऊ शकते. लक्षात आलं? युक्तिवाद पूर्ण झाला, सगळ्यांच्या साक्ष झाल्या, आणि मग तुम्हाला 30 दिवसांमध्ये निकाल द्यावा लागेल. तो रखडून नाही ठेवता येणार आणि बंधनकारक आहे. जर काही विशिष्ट कारण जर असेल तर हा 30 दिवसांऐवजी 60 दिवसांपर्यंत तुम्हाला हा निकाल, म्हणजे 30 दिवसांची त्याच्यामध्ये वाढ करता येणार आहे. त्यानंतर 0 FIR
देशभरामध्ये लागू होईल. म्हणजे एखादी घटना कुठे घडली आहे, मध्य प्रदेशात घडली आहे, महाराष्ट्रात त्याची केस दाखल होऊ शकते का? म्हणजे एका ठिकाणी घडली आहे आणि दुसऱ्याच पोलीस ठाण्यात केस करायची आहे, त्याला 0 FIR असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही 0 FIR आहे ना, ती देशभरामध्ये लागू करता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक FIR नोंदवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि नृशंस गुन्ह्यांसाठी बेड्या घालण्याची तरतूद वगळण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे काही प्रमुख तरतुदी आपण अभ्यासल्या. प्रमुख बदल काय आहे? त्या प्रमुख बदलांमध्ये पहा, कागदपत्रांची व्याख्येमध्ये आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक नोंदीचा समावेश होणार आहे. पुराव्याची जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जबाब समाविष्ट करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक जबाब म्हणजे काय? तुम्ही ज्या ठिकाणावर आहे, बऱ्याचदा लोक काय करतात, साक्षीसाठी कोर्टामध्ये जातच नाहीत. मग तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा अटॅच होऊन याच्याशी इलेक्ट्रॉनिक जबाब तुमचा घेतला जाईल. तर अशा प्रकारे पुराव्याची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जबाब सुद्धा समाविष्ट केला जाईल. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल दस्तऐवजांचे योग्य सादरीकरण केले जाईल, तर याबाबत तरतूद आहे. त्यानंतर पती व पत्नी विरोधामधील खटल्यामध्ये वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानले जाणार आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय, मुलाचं असो मुलीचं असो, दोघंही एकमेकावरती आरोप करतायत. मग वैवाहिक जोडीदार सक्षम साक्षीदार मानला गेला तर काय होतं, एक जण नक्की त्याच्यातला खोटं बोलत असेल, एक जण खरं. ह्याच्यामुळे आपल्या देशामध्ये अनेक भयंकर घटना घडताना आपल्याला दिसत आहेत. अतुल सुभाष सारखी घटनामध्ये आहे की छळाला कंटाळून त्या एका इंजिनियरने, AI इंजिनियरनं आत्महत्या केली. तशा प्रकारे हे इथे सुद्धा तेच ठेवलंय. आणि गुन्ह्यातील साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारे दोषसिद्धी वैध मानली जाणार आहे. म्हणजे साक्षीदाराने जर साक्ष दिली तर त्याच्या आधारे तो दोषी ठरवला जाणार आहे, ते वैध मानलं जाणार आहे. तशा प्रकारे काही तरतुदी आहेत. आता आपल्याला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. आता नवीन काय आहे मागच्या वेळेपेक्षा, तर हे पण नवीन आहे. पहा, आपण फौजदारी कायदा सुधारणांवरील समित्या जर आपल्याला विचारल्या, मागच्या कालावधीमध्ये फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या का? तर हो, आपल्याला एखाद्या वेळेस विचारलं जाईल की कोणत्या समित्या. रणवीर सिंग समिती एक आहे पहा, याची नेमणूक गृह मंत्रालयानं केलेली होती 2020 मध्ये. आणि याचा उद्देश काय होता? फौजदारी कायद्यांच्या 3 संहितांचं पुनरावलोकन करणं. म्हणजे आपल्याला जर आता विचारलं, सगळ्यात महत्वाचं 3 कायद्यांमध्ये आपण बदल केला आहे, नवीन 3 कायदे आले, त्या नवीन कलमांचा समावेश आहे, ते आपण पाहिलं. आता आपल्याला एक प्रश्न असाही विचारू शकतात की फौजदारी कायद्याच्या 3 संहितांचं पुनरावलोकन करण्याच्या उद्देशानं 2020 मध्ये कोणती समिती नेमण्यात आलेली होती? खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली होती? रणवीर सिंग समिती नेमण्यात आलेली होती. लक्षात आलं? हे सगळ्यात महत्वाचं आहे. या कायद्यांमध्ये जितके आपण पहिले मुद्दे अभ्यासले तेवढंच हे महत्वाचं आहे, कारण या कायद्यांचं पुनरावलोकन आपण केलंय. मग या कायद्यांचं पुनरावलोकन करण्यासाठी कोणत्या प्रकारची कोणती समिती 2020 मध्ये गृह मंत्रालयाने नेमली होती असं जर आपल्याला विचारलं तर रणवीर सिंग समिती आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर अगोदर सुद्धा माधव मेनन समिती नेमली होती काँग्रेसच्या काळामध्ये. आपले मनमोहन सिंग यांचं आता नुसतंच दुर्दैवी निधन झालंय खरं तर, आणि त्यांच्या कालावधीमध्ये माधव मेनन समिती फौजदारी न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी. आता आपल्या हे लक्षात येतं की आत्ताच्या सरकारनं एक समिती नेमली, रणवीर सिंग, त्या समितीच्या शिफारशी आल्या, शिफारशीनुसार कायद्यांमध्ये बदल सुद्धा झाला. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा प्रयत्न चालू होते, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी काँग्रेसला करता आली नव्हती. आपल्याला दिसतंय की 2007 मध्ये फौजदारी न्यायव्यवस्थेत सुधारणा करणं या उद्देशानं माधव मेनन समिती 2007 मध्ये नेमलेली होती. त्यानंतर 2003 मध्ये VS मलिमठ समिती नेमली होती फौजदारी न्याय प्रणालीचं पुनरावलोकन आणि सुधारणा सुचवण्यासाठी. म्हणजे 3 समित्या आपण पाहिल्या, VS मलिमठ समिती, माधव मेनन समिती, रणवीर सिंग समिती. या 3 समित्या. अलीकडच्या कालावधीमधील कोणती समिती हे विचारलं तर रणवीर सिंग समिती महत्वाची ठरते. लक्षात आलं? फौजदारी कायद्यांच्या 3 संहितांचं पुनरावलोकन करून शिफारसी सुचवणे यासाठी गृह मंत्रालयाकडून नेमण्यात आलेली समिती कोणती होती तर रणवीर सिंग समिती होती. हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? पुढे जाऊया. तर हे 3 कायदे, 3 समित्या आपण अभ्यासल्या आणि हे नवीन आहेत. या 3 समित्या मागच्या लेक्चर आपण अभ्यासताना ह्या पाहिल्या नव्हत्या. मग ह्या समित्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील नव्यानं. त्याच्यानंतर काही महत्वाची कलम हे आपण नव्याने अभ्यासतात.
की गुन्हा दंडसंहिता कलम, न्यायसंहिता कलम याच्यामध्ये खुनासाठी दंडसंहिता कलम 302, न्यायसंहिता कलम 101 आहे. फसवणुकीसाठी 420 आहे दंडसंहिता कलम आणि न्यायसंहिता 316 आहे. जमावबंदी 144 दंडसंहिता कलम, न्यायसंहिता कलम 187 आहे. देशद्रोहासाठी दंडसंहिता कलम 124 आहे, न्यायसंहिते 150 आहे. बलात्कारासाठी दंडसंहिता कलम 376 आणि न्यायसंहिता कलम 63. सामूहिक बलात्कारासाठी 376 हे आहे दंडसंहिता कलम आणि न्यायसंहिता कलम 70. हत्येच्या प्रयत्नासाठी दंडसंहिता कलम 307, न्यायसंहिता कलम 109. अशा प्रकारे महत्वाची कलम आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आहेत. आता आणखी गोष्ट, हे 3 कायदे आले, त्या 3 कायद्यांबद्दल काही ऍप सुद्धा आलेले आहेत. मग ते ऍप कोणते आहेत हे पण आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. संज्ञान ऍप हे आहे पहा. संज्ञान ऍप काय आहे? संज्ञान ऍप कोणी हे ऍप्लिकेशन लॉन्च केलंय? भारतीय रेल्वेनं हे ऍप्लिकेशन लॉन्च केलंय. उद्देश काय आहे? तर 1 जुलै 2024 पासून लागू होणारे जे 3 नवीन फौजदारी कायदे आहेत त्या कायद्यांची सखोल माहिती देणं. मग आपल्याला विचारतील 3 नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देण्यासाठी भारतीय रेल्वेनं कुठलं मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलंय? भारतीय रेल्वेनं कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलंय? संज्ञान ऍप हे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलंय. लक्षात आलं? मनोज यादव यांनी हे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलंय रेल्वे मार्फत. कोण आहेत मनोज यादव? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF चे प्रमुख आहेत मनोज यादव. तर यांनी हे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले. लक्षात आलं? 1 जुलै 2024 पासून आपल्या देशामध्ये लागू होणाऱ्या 3 नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देता यावी यासाठी रेल्वेनं कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन, कोणतं मोबाईल ऍप लॉन्च केलेलं आहे हे जर विचारलं तर संज्ञान ऍप कोणी केलंय? मनोज यादव यांनी केलंय. कोण आहेत मनोज यादव? तर मनोज यादव हे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे प्रोटेक्शन RPF चे प्रमुख आहेत. तशा प्रकारे आणि हे ऍप कोणी डिझाईन केलं? तर RPF च्या टेक्नॉलॉजी टीमने, टेक टीमनं हे डिझाईन केलेलं ऍप आहे. लक्षात आलं? भारतीय रेल्वेनं सुरू केलेलं संज्ञान ऍप. आता आणखी कुठलं ऍप आहे का त्याच्या संबंधी? संकलन ऍप आहे. कोणी केलं हे तयार? हे केलं NCRBनं, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी हे संकलन, हे विशेष ऍप तयार केले. कशासाठी? फौजदारी कायद्यांच्या बदलादरम्यान संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं कोणते ऍप विकसित केलेलं आहे? कोणतं ऍप तयार केलेलं? संकलन ऍप तयार केलेलं आहे. पहिलं रेल्वेनं केलेलं होतं संज्ञान ऍप. आता NCRBनं केलंय, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं कोणतं विशेष ऍप तयार केलंय? संकलन हे विशेष ऍप तयार केलंय. आणि उद्देश काय आहे? तर फौजदारी कायद्यांच्या बदलादरम्यान संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेले ऍप संकलन ऍप. आणि मग काय होईल या ऍपद्वारे? तर नव्या आणि जुन्या कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास कोणत्या ऍपद्वारे करता येईल? तर संकलन ऍपद्वारे करता येईल. लक्षात आलं? संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला जुना कायदा पण अभ्यासता येईल, नवीन कायदा पण अभ्यासता येईल, त्यातली कलम अभ्यासता येतील. तर या तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करता येईल या उद्देशानं या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं एक ऍप तयार केलं, तर त्याला संकलन हे नाव दिलंय. लक्षात आलं? 2 संज्ञान ऍप रेल्वेचं, संकलन ऍप नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBचं आहे. आता याच्यावरचे काही महत्वाचे प्रश्न आपण पाहूयात. फौजदारी न्यायव्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी केंद्र सरकारने कोणते 3 नवीन कायदे आणलेत हे आपण पाहिलं. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष कायदा. याच्यामध्ये काही कलम सुद्धा आपण अभ्यासली. कोणकोणती कलम अभ्यासली ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ती कलम आपण पाहूयात पुन्हा एकदा. तीनशे 58 भारतीय न्याय संहिता 358 कलम आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 531 आणि भारतीय साक्ष कायदा 170 कलम आहेत. लक्षात आलं?
अशा प्रकारे हे 3 नवीन कायदे यांचा आपण अभ्यास केला. त्याच्यावरचे काही प्रश्न आपण पाहतोय या ठिकाणी. हे पहा, फौजदारी न्याय व्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले नवीन कायदे. त्यानंतर देशामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केव्हापासून झाली आहे? 1 जुलै 2024 पासून झाली आहे. भारतीय दंड संहिता 1860 याच्याऐवजी कोणता नवीन कायदा, हे कुठल्या जागेवर कोणता कायदा आला आणि त्यात किती कलम आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. सर्वात जास्त कलम यात आपल्याला दिसून येतात. भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्याची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली? भारतीय साक्ष कायदा 223. किती कलम आहेत? 170 याच्यामध्ये आपल्याला दिसून आली. आणि 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 3 नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देण्यासाठी भारतीय रेल्वेनं कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलंय? कोणतं केलंय आपण म्हटलं? संज्ञान ऍप. त्याच्यानंतर फौजदारी कायद्यांच्या बदला दरम्यान संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं कोणतं विशेष ऍप तयार केलंय? संकलन. याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या समित्यांची स्थापना करण्यात आली होती? त्याचाही आपण विचार केला. अलीकडच्या कालावधीमध्ये रणवीर सिंग समिती, माधव मेनन समिती आणि VS मलिमठ समिती, अशा 3 समित्या. पण ही समिती आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. गृह मंत्रालयाने नेमलेली 2020 ची समिती. लक्षात आलं? तर अशा प्रकारे या कायद्यामध्ये काही बदल झाले होते, काही नवीन अपडेट्स आपल्याकडे आल्या होत्या. मग आपण त्याच्यावरती विचार केला की जेणेकरून तो मुद्दा आपला सखोल पद्धतीने झाला या ठिकाणी. आता दुसरा महत्वाचा मुद्द्याला आपण सुरुवात करतोय, तो म्हणजे 18व्या लोकसभेची निवडणूक. हा पण मुद्दा आपण अभ्यासलाय. पण त्याच्यामध्ये आणखी काही नवीन तरतुदी आपल्याला आढळून आलेल्या आहेत की ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. मग त्या नवीन तरतुदी कोणत्या आहेत आणि जुन्या तरतुदींची तुमची रिव्हिजन पण होईल. आपण पॉइंटच्या स्वरूपामध्ये पाहतोय. लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक झालेली राज्य कोणकोणती होती हे आपण अभ्यासलं. तर कोणकोणती होती आठवत आहे? अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिसा, 4 राज्य आपण पाहिली की लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक झालेली राज्य म्हणून त्यांचा आपण विचार केला होता. त्यानंतर देशातील सर्वात जास्त काळ, पहिली निवडणूक वगळता देशातील सर्वात जास्त काळ म्हणजे 44 दिवस चालणारी सार्वत्रिक निवडणूक ठरलेली. 44 दिवस ही निवडणूक चालू होती 7 टप्प्यांमध्ये. निवडणुकीचा कालावधी होता 19 एप्रिल ते 1 जून 2024 चा कालावधी होता. निकाल 4 जून 2024 ला लागला. एकूण टप्पे 7 होते. एकूण उमेदवार 8360 होते. हे सुरुवातीचं. सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाचे होते? सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाने निवडणुकीमध्ये उतरवलेले होते? BSP, बहुजन समाजवादी पार्टी, 488 उमेदवार. सर्वाधिक महिला उमेदवार उतरवणारा पक्ष कोणता आहे? सर्वाधिक महिला उमेदवार उतरवणारा पक्ष भारतीय जनता पक्ष 69. सर्वाधिक उमेदवार असलेला लोकसभेचा मतदारसंघ, सर्वाधिक उमेदवार कोणत्या मतदारसंघातून त्या ठिकाणी ही निवडणूक लढवत होतं? तर करूर, तामिळनाडू. 54 उमेदवार होते करूर, तामिळनाडू मध्ये. तर हे सर्वाधिक उमेदवारांच्या बाबतीमध्ये एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाने निवडणुकीमध्ये उतरवले? BSP 488. सर्वाधिक महिला उमेदवार कोणत्या पक्षानं निवडणुकीमध्ये उतरवले होते? भारतीय जनता पक्ष 69. सर्वाधिक उमेदवार असलेला लोकसभेचा मतदारसंघ करूर, तामिळनाडू. 54 उमेदवार होते. सर्वात मोठा मतदारसंघ. आता क्षेत्रफळानुसार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा मतदारसंघ कोणता होता? लडाख होता. क्षेत्रफळानुसार सर्वात लहान मतदारसंघ कोणता होता? चांदनी चौक, दिल्ली. सर्वात मोठा मतदारसंघ, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान मतदारसंघ. सर्वात मोठा मतदारसंघ कोणता होता? लडाख. सर्वात लहान चांदनी चौक, दिल्ली आहे. मतदार संख्येनुसार, मतदारांच्या संख्येनुसार सर्वात मोठा मतदारसंघ कोणता होता? मलकाजगिरी, आंध्र प्रदेश. मतदारांच्या संख्येनुसार
सर्वात मोठा असणारा मतदारसंघ कोणता होता? मल्काजगिरी आंध्र प्रदेश. मतदारांच्या संख्येनुसार सर्वात लहान मतदारसंघ कोणता होता? लक्षद्वीप. लक्षात आलं? सर्वात मोठा, सर्वात लहान, हे दोन्हींचा आपण विचार करता. आता थोडासा विचार करा. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ लडाख, सर्वात लहान चांदणी चौक दिल्ली. मतदार संख्येनुसार कोणत्या मतदार केंद्रावरती किंवा मतदार संख्येनुसार सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे? तर आंध्र प्रदेशामध्ये मल्काजगिरी. मतदारांच्या संख्येनुसार सर्वात लहान मतदारसंघ कोणता होता? लक्षद्वीप होता. लक्षात आलं? सर्वात लहान, सर्वात मोठा मतदारसंघ इथे आपण अभ्यासला. सर्वात तरुण व वयस्क खासदार कोण आहेत? आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्वात तरुण खासदार कोण ठरलेत? पुष्पेंद्र सरोज. आणि सर्वात वयस्कर खासदार कोण ठरलेत? TR बालू. सर्वात तरुण व सर्वात वयस्क खासदार. सर्वात तरुण खासदार पुष्पेंद्र सरोज आणि सर्वात वयस्क खासदार TR बालू. लक्षात आलं? पुढे जाऊया. मतदान. आता कुठे कुठे कसं मतदान झालंय, त्याची वैशिष्ट्य कोणती, याचा आपण विचार करू. सर्वाधिक मतदान कुठे झालं? लक्षद्वीप. लोकसंख्या कमी आहे, 84.16% मतदान झालंय. आपल्या देशामध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या राज्यामध्ये झालंय? सर्वात कमी मतदान झालेले राज्य बिहार आहे, 56.19%. देशात एकूण किती मतदान झालं या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी? 65.79% एवढं मतदान झालं. सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झालेला उमेदवार कोणता आहे? तर तो आहे शंकर लालवानी. हे पण आपण अभ्यासलं होतं. शंकर लालवानी, इंदौर मध्य प्रदेश. सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेला उमेदवार शंकर लालवानी, इंदौर मध्य प्रदेश. सर्वाधिक कमी मताधिक्यांनी विजयी झालेला उमेदवार कोणता आहे? रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम. फक्त 48 मतांनी विजयी झालेले आहेत रवींद्र वायकर. सर्वाधिक कमी मताधिक्यांनी विजयी झालेला उमेदवार रवींद्र वायकर आणि सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झालेला उमेदवार शंकर लालवानी, इंदौर मध्य प्रदेश. त्यानंतर नोटा या पर्यायासाठी सर्वाधिक मतदान कोणत्या शहरामध्ये झालंय? नोटा पर्यायासाठी नन ऑफ द अबोव. नोटा या पर्यायासाठी सर्वाधिक मतदान कोणत्या शहरामध्ये झाले? इंदौर मध्य प्रदेश. आणि किती झालंय? 2 लाखापेक्षा जास्त झाले नोटा या पर्यायासाठी. अशा प्रकारे एकाच मतदारसंघामध्ये नोटाला 2 लाखापेक्षा जास्त मतं मिळण्याची ही पहिली घटना आपल्या देशात ठरली आहे. तर नोटा या पर्यायासाठी सर्वाधिक मतदान झालेले शहर कोणतं आहे? तर इंदौर मध्य प्रदेश हे शहर आहे, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? आता हा नोटा पर्याय कधी लागू करण्यात आला होता? तर 2013 मध्ये. अशा प्रकारे हे मतदान कशा प्रकारे मतदान झाले लक्षात आलं. सर्वाधिक मतदान लक्षद्वीप, लोकसंख्या कमी आहे, 84.16%. सर्वात कमी मतदान बिहार. देशात झालेले एकूण मतदान 65.79%. सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेला उमेदवार आपण पाहिला शंकर लालवानी, इंदौर मध्य प्रदेश. सर्वाधिक कमी मताधिक्याने विजयी झालेला उमेदवार रवींद्र वायकर, 48 मतांनी विजयी झाले. मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम. नोटा या पर्यायासाठी सर्वाधिक मतदान झालेलं शहर इंदौर, 2 लाखापेक्षा जास्त मतदान नोटाला झालंय. 2013 मध्ये नोटा पर्याय लागू करण्यात आला होता. लक्षात आलं? पुढे जाऊ. महाराष्ट्रामधील मतदानाचा विचार. एकूण टप्पे 5 महाराष्ट्रामधले, हे पण आपण पाहिलंय. पहिला टप्पा कधी, 5वा टप्पा कधी, हे पण आपण अभ्यासलाय. त्याच्यात थोडे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहूयात. महाराष्ट्रामधील मतदान आपण म्हटलं, महाराष्ट्रात मतदानाचे टप्पे 5. किती मतदानाचं प्रमाण होतं महाराष्ट्रामध्ये? 61.33%. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? महाराष्ट्रामध्ये गडचिरोली मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान 71.88% एवढे झालंय. लक्षात आलं? सर्वाधिक मतदान महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गडचिरोली 71.88%. सर्वात कमी मतदान महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? दक्षिण मुंबई 50.6%. सर्वात कमी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नोटाला मतदान झालेला मतदारसंघ कोणता आहे? नोटाला रायगड 27,270. महाराष्ट्रामधील नोटा सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ कोणता आहे? बीड मध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले व्यक्तिमत्व कोण आहेत? सर्वाधिक मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये
पियुष गोयल, मुंबई उत्तर मतदारसंघ. तर हे महाराष्ट्रामधलं पहा. एकूण टप्पे 5, मतदानाचं प्रमाण 61.33%. सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ गडचिरोली. सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ दक्षिण मुंबई. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नोटाला मतदान झालेला मतदारसंघ रायगड. महाराष्ट्रामधील नोटा या पर्यायाला सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ बीड. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झालेले व्यक्तिमत्व पियुष गोयल, मुंबई उत्तर मतदारसंघ. हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवलं. आता महिला खासदार जे निवडून आलेत लोकसभेमध्ये त्यांची काय वैशिष्ट्य आहेत ते आपण अभ्यासूयात. एकूण निवडून आलेल्या महिला 74. लोकसभेतील महिलांचं प्रमाण 13.6%. एकूण निवडून किती महिला आल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? 74 महिला आल्या. लोकसभेतील महिलांचं प्रमाण किती आहे? 13.6%. सर्वाधिक महिला खासदार असणारा पक्ष कोणता आहे संसदेमध्ये? भारतीय जनता पार्टी 31. लोकसभेमध्ये सर्वाधिक महिला खासदार असणारा पक्ष भारतीय जनता पार्टी 31. सर्वाधिक महिला खासदार असणारे राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल हे राज्य. 11 आहेत पश्चिम बंगालमध्ये, 31 मधले 11. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे एक लक्षामध्ये ठेवा हा पॉइंट. स्वातंत्र्यानंतर कर्नाटक मधील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोणती आहे? असं जर आपल्याला विचारलं तर आपण सावध असलं पाहिजे. संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण आहेत? तर प्रियांका जारकीहोळी, चिकोडी कर्नाटक मतदारसंघ. लक्षात आलं? अशा प्रकारे प्रश्न झाला तर आपण सावध असूयात की स्वातंत्र्यानंतर कर्नाटकमधील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण ठरलेली आहे? प्रियांका जारकीहोळी, चिकोडी कर्नाटक मतदारसंघ. हे लक्षात ठेवायचं. इतर वैशिष्ट्य. 7ही टप्प्यांमध्ये निवडणूक झाली अशी किती राज्य आहेत? 7ही टप्प्यांमध्ये निवडणूक झालेली राज्य 3. 7ही टप्प्यांमध्ये निवडणूक झालेली राज्य बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. 7ही टप्प्यांमध्ये निवडणूक झालेली राज्य कोणती आहेत आपल्याला विचारतील. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्यात आपल्याला माहिती आहे? बीजेपी. 240 जागा मिळालेल्या आपल्याला दिसतात. बिनविरोध निवड झालेला एक उमेदवार होता मुकेश दलाल. हे कुठून बिनविरोध यांची निवड झाली होती? सुरत. मतदान होण्या अगोदरच यांची बिनविरोध निवड झाली. सगळ्यांनी माघार घेतली. यांच्या विरोधातले जे होते त्या सगळ्यांनी माघार घेतली होती. मग बिनविरोध निवड झालेले एकमेव उमेदवार मुकेश दलाल, सुरत. एकूण किती पक्षांचे उमेदवार निवडून आले? 41 पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रीय पक्षांनी किती जागा जिंकल्या? राष्ट्रीय पक्षांचा जर विचार केला तर 346 जागा राष्ट्रीय पक्षांनी जिंकल्या. म्हणजे एकूण जागांच्या 64% जागा या राष्ट्रीय पक्षांनी जिंकलेल्या आपल्याला दिसते. त्यानंतर जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणतं आहे? ताशीगंग, हिमाचल प्रदेश. जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशीगंग, हिमाचल प्रदेश. तशा प्रकारे हे लक्षात ठेवा. ह्या ज्या लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात तर त्याबद्दल घटनेत काही तरतूद आहे का? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 83 नुसार लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी एकदा घेणं आवश्यक असतं. आणि 2019 मध्ये आपण हे राज्यघटनेत पण अभ्यासलंय. 104व्या घटना दुरुस्ती अन्वये अँग्लो इंडियन समुदायासाठी राखीव असलेल्या 2 जागा रद्द करण्यात आलेल्या. हे पण लक्षात ठेवा. 2 अँग्लो इंडियन त्यांना जर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना होता. तो आता ती तरतूद रद्द झाली आहे. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये? 104व्या घटना दुरुस्ती अन्वये अँग्लो इंडियन समुदायासाठी राखीव असलेल्या 2 जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत. लक्षात आलं? तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीची काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगितली की जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत आणि हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कारण नुकतीच पार पडलेली आहे. तर हे लक्षात मे जूनमध्ये आपण त्याचा पाहिला, अभ्यास केला. आता केंद्रीय मंत्रिमंडळ कसं झालंय पहा. आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना कशी आहे?
कॅबिनेट मंत्री 30 आहेत, स्वतंत्र प्रभागाचे राज्यमंत्री 5 आहेत, राज्यमंत्री 36 आहेत. अशा प्रकारे कॅबिनेट मंत्री म्हणजे एकूण किती जणांनी कॅबिनेट त्या ठिकाणी शपथ घेतली आहे मंत्री म्हणून, ते एकूण 72 जणांनी. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या देशाचं मंत्रिमंडळ कसं आहे, रचना कशी आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. तर एकूण 72 जणांनी शपथ घेतली, मग हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात तरुण मंत्री कोणते ठरले? किंजरापू राममोहन नायडू. आणि सर्वात वयस्कर मंत्री कोण आहे? जीतन राम मांझी. हे सर्वात वयस्कर, 79 वर्षे वय आहे त्यांचं काहीतरी. तशा प्रकारे हे आहेत आपली लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर निर्माण झालेलं मंत्रिमंडळ आपण सविस्तरपणे अभ्यासला. हा आपला एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ज्या काही अपडेट्स आल्या याच्यामध्ये त्याचा आपण पूर्ण अभ्यास केला या ठिकाणी. आता काही राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या, तर त्या राज्यांचं थोडक्यात 16वी विधानसभा निवडणूक आंध्र प्रदेशाची झाली. कितवी? 13 मे 2024. निकाल त्यांचा आपण म्हटलं होतं की याच्याबरोबरच निवडणुका झालेल्या आहेत. कशाबरोबर? लोकसभेबरोबर निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लक्षात ठेवा एन चंद्रबाबू नायडू, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण, जनसेवा पार्टी आहे त्यांची. तशा प्रकारे हे एवढंच लक्षात ठेवा. सिक्कीम यांची 11वी विधानसभा, याची 16वी होती आंध्र प्रदेशाची, सिक्कीमची 11वी. यांचं सुद्धा आपण विचार करता की 4 जून 2024लाच निकाल, म्हणजे याच्याबरोबरच निवडणुका झाल्यात. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेमसिंग तमांग हे आहेत मुख्यमंत्री. त्यानंतर अरुणाचल प्रदेश याचा विचार केला तर 11वीच विधानसभा आहे यांची पण. आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण आहेत? तर पेमा खंडू भाजप हे मुख्यमंत्री त्या ठिकाणचे झालेले आहेत. त्याच्यानंतर हरियाणाचे आपण अभ्यासलं. अलीकडच्या कालावधीमध्ये काही निवडणुका झाल्या तर सगळ्याच आपण पाहूयात. 15वी विधानसभा निवडणूक 5 ऑक्टोबर आणि निकाल 8 ऑक्टोबर. त्या ठिकाणी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नवाब सिंग सैनी. त्यानंतर ओडिशा ही मात्र आपल्याला अभ्यासामध्ये येते. 17वी विधानसभा निवडणूक. याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण झालेत? मोहन चरण माझी भाजप. आणि उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंग देव हे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ओडिशाचे. जम्मू आणि काश्मीर ही अलीकडच्या कालावधीमध्ये झालेली निवडणूक. त्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आहेत, नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे. उपमुख्यमंत्री या ठिकाणी सुरेंदर कुमार चौधरी आहेत. तशा प्रकारे काही अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका ज्या झाल्या त्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हे तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या राज्यामध्ये झाल्या आणि कोणकोणत्या निवडणूक. आता निवडणूक खर्च मर्यादा किती होती? आपण निवडणुकीविषयी अभ्यासलं, पण निवडणूक खर्च मर्यादा थोडक्यात आपण पाहूया. राज्यांची श्रेणी दिली आहे. 2 प्रकारच्या श्रेणीमध्ये हा निवडणूक खर्च विभागला जातो. मोठी राज्य, लहान राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. मोठं राज्य असेल तर लोकसभेसाठी 95 लाख एवढा निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. आणि मोठं राज्य असेल तर विधानसभेसाठी 40 लाख एवढी खर्चाची मर्यादा आहे. लहान राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असेल तर लोकसभेसाठी 75 लाख एवढी मर्यादा आणि विधानसभेसाठी 28 लाख. तर हे माहिती असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे. आणि ज्या निवडणुका झाल्या त्याच्याबद्दलचे काही ॲप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पहा, निवडणूक आयोगाच्या कोणत्या ॲपनुसार पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध आणि व्हीलचेअरची मागणी नोंदवता येणार आहे. निवडणूक आयोगाचं एक ॲप आहे. त्या ॲपनुसार काय होईल? जे पात्र दिव्यांग आहेत त्यांना मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी हे नोंदवता येणार आहे. तर ते कोणतं ॲप आहे? सक्षम ॲप आहे. लक्षात आलं? सक्षम ॲप. दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगाचं ॲप कोणतं असं थोडक्यात लक्षात ठेवा. दिव्यांगांसाठी सक्षम ॲप हे आपण अगोदर पण अभ्यासलंय मागच्या घडामोडींमध्ये. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कोणत्या ॲपनुसार मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील, त्यांची नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील पाहता येणार आहे. कोणत्या ॲपद्वारे? आता एखादा उमेदवार आहे की त्या उमेदवाराबाबतचा आपल्याला तपशील पाहायचा, त्यांनी किती गुन्हे केलेत, काय केलंय, तो सगळा तपशील तुम्हाला पाहता येतो का? हो, पाहता येतो. कोणत्या ॲपवर तो पाहता येतो? KYC ॲप. या ॲपवरती तो पाहता येतो. त्याच्यानंतर आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगानं कोणतं मोबाईल ॲप विकसित केलं आहे?
आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही तक्रारी आपण पाहतो, एका पक्षाचा दुसऱ्या पक्षाबद्दल, उमेदवाराबद्दल तक्रार करतो. अशा प्रकारे तक्रारी असतील तर त्या तातडीने त्या सोडवता याव्यात, त्यांचा निपटारा करता यावा यासाठी निवडणूक आयोगानं एक मोबाईल ॲप विकसित केलाय. त्या मोबाईल ॲपचं नाव आहे सी व्हिजिल. म्हणजे एखादा दक्ष नागरिक असेल तर एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होतोय असं त्याच्या लक्षामध्ये येत असेल तर तो काय करेल, त्या प्रसंगाचा छायाचित्र काढेल, पिक्चर फोटो काढेल, व्हिडिओ शूटिंग काढेल आणि तक्रार नोंदवेल. कोणत्या ॲपवरती अशा प्रकारची तक्रार तुम्हाला नोंदवता येते? आचारसंहितेचा भंगासाठी निवडणूक आयोगाचा ॲप कोणता आहे तक्रार दाखल करण्यासाठी? सी व्हिजिल ॲप आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मतदारांना सर्व प्रकारची माहिती आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर कोणत्या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे? मतदारांना सर्व प्रकारची माहिती, त्यांच्या तक्रारींचं निवारण करता यावं यासाठी कुठे? जिल्हा स्तरावर म्हटलं, हे लक्षात ठेवा. जिल्हा स्तरावर एका टोल फ्री क्रमांकाची सुविधा करण्यात येणार आहे. कोणता? 1950 हेल्पलाईन क्रमांक आहे हा, 1950. लक्षात आलं? आणि शेवटचा आजचा आपला प्रश्न आहे, आचारसंहितेच्या कालावधीत अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदा पैसा, मद्य, अंमली पदार्थ, भेटवस्तू, मौल्यवान धातू जप्त केले जाणार आहे आणि या जप्तीची माहिती निवडणूक आयोगाकडून दर दिवशी कोणत्या पोर्टलवरून जाहीर केली जात आहे? लक्षात आलं? आपण पाहतो की दारू वाटली जाते, बेकायदा पैसा वाटला जातो, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू दिले जाईल. तर हे जप्त केलं जातं आणि हे किती जप्त केलंय, काय जप्त केलं, या जप्तीची माहिती यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी एका पोर्टलवरती ही माहिती जाहीर करतात. ते पोर्टल कोणतं आहे ह्याची माहिती आपल्याला घेता येईल. ESMS ॲप किंवा पोर्टल असं याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आजचा आपला हा भाग आपण म्हटला की एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024च्या राजकीय घडामोडींचा हा पहिला टप्पा आहे. मिसलेनियस करंट अफेअर्स हे पुढे चालूच राहतील. मग एक एक टप्पा आपण संपूयात, म्हणजे आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण तयारी करून जाऊयात. या ठिकाणी आपण थांबतो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.